हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पागता लोचिनी पाहता लोचने पाहता लोचने
तुळसी हार तुळसी हार तुळसी हार तुळसी हार सर्व सुख कमले माझे सर्व सुख मागिन श्रीख आवडी मागिन श्रीमुख हॅलो
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ची जोडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी भगवत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुणी आवडी संत समागमी धरुणी आवडी
हरी तुका म्हणे अनोखीच्या व्यवहारे तुका म्हणे अनोखीच्या व्यवहारे नका डोळे थोरे भरून राव श्रीवंत देह जाणार श्रीमंत देह आयुष्य क्षणोक्षणामाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणामाची करावा विचार क्षणाहाची करावा विचार करावा विचार करावा विचार करावा विचार क्षणोक्षणामाची करावा विचार करावा विचार करावा विचार क्षणाहाची करावा विचार करावा विचार करावा विचार रमया पार भव रवया पार भव सिंधू भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ
खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ 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 पुंडलिक वरदाय श्री
क्षणोक्षणाची करावा विचार व सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी किंवा संत समागमी धरोणी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् ऐसे हरि बाबा महाराज सद्भक्तीचा केवळ ध्वज म्हणवणी त्यांचा अधोक्षज बंदा गुलाम झाला विठ्ठल कंठीची पुष्पमाळा दत्त बाबाच्या पडली गळा सेवून त्या प्रसादाला ठाकूर बुवा संतोष पावले विठाला विठाला चला लवकर या पुंडरी खबरदारी
प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरोपणा करता प्राप्त असणारा भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अत्यंत प्रसिद्ध असणारा अत्यंत महत्वाचा अभंग सेवेकरता निवडलेला या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबारा मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने 3 प्रकारचा विचार करायलाच पाहिजे अशा पद्धतीचा एक आग्रह धरतात. विठाला विठाला सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा, ज्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते म्हणजे कैलासवासी कौशल्याबाई किशनरावजी कदम यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं अभव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा उत्सव मारुतीराईच्या या प्रांगणामध्ये देवीची पोखरणी या नगरीमध्ये संपन्न होतोय. तथा सोपानराव अण्णासाहेब कदम असतील, DK दोंडीराम किशनराव कदम असतील आणि शिवाजी किशनराव कदम यांच्या अथक अशा प्रयत्नातून हा उत्सव या ठिकाणी उभा आहे. तथा या उत्सवाकरता उपस्थित असणारी सर्व गुणीजन मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, मृदंगाचारी आमचे तालमणी हरिभक्तीपरायण नामदेव बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे उद्धव बुवा सुकीकर. सुंदर अशा प्रकारचं वादन आहे महाराज दोघाचं. असं वाटतं हे ऐकतच राहावं, हेच नुसतं एवढ्यावर थांबून नाही जमायचं आपल्याला. याच्याकरता जोड लागते ती गायनाची. आणि ते गायनाचारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण हो काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आता एवढ्या या वयामध्ये उतार वय लागलेला असताना सुद्धा टाळं घेऊन उभारणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही काका तुमच्या वयात. त्याच पद्धतीनं आमच्या ठाकूरबुवाची रत्न उभी ती सगळे हरिभक्तीपरायण आमचे मधुबुवा मोहगावकर असतील, तथा आमचे विठ्ठलबुवा सोनुळकर आहेत, आमचे सुधाकर बुवा असतील, आमचे कैलास बुवा. म्हणूनच भगवान शिवशंकर कैलासावरच का राहतात त्याचं कारण आहे काय किंवा एवढा सुंदर आवाज. आणि भगवान शिवाला गायनाचं फारच वेड आहे. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी तथा या सेवेकरता या कार्यक्रमाकरता आमची लोहगावची मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे माधवराव बापू येतात, पाचले गावकर असतील, ही सगळीच मंडळी, जाडगावकर तथा या पंचकृषीतील सगळीच मंडळी या ठाकूरबुवाच्या घराण्यावर ठाकूरबुवाच्या परंपरेवरती प्रेम करणारी आपण सर्वच मंडळी आपणा सर्वांच्या सहकार्यानं भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मर्यादित वेळेत 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न आहे. विठाला विठाला. सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे हा बहुतेकांच्या पाठातला आहे. नाही कधी म्हटलं तरी हा अभंग शेवटाला नेण्याकरता तरी माणसं म्हणत असतात. त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या पाठातला हा अभंग आहे. माणसं म्हणतात महाराज तेच अभंग घ्यायलेत कीर्तनाला, तेच अभंग घेतले जातात. पण असं आहे वारकरी संप्रदायामध्ये तोच जरी अभंग सेवेकरता घेतलेले असेल तरी सुद्धा त्याची धार कमी होत नाही महाराज. कारण वास्तविक पाहता तेच जर आपण कामाकरता वापरायला लागलो तर त्याची धार जात असते, धार गोठत असते, पुन्हा त्याला धार लावावी लागते. पण आमचं संत वाङ्मय असं आहे महाराज, हो याची जितकी सेवा आपल्याकडून घडत जाईल तितकी त्याची धार सुद्धा चढत जाते. असं असणारं हे संत वाङ्मय. आणि याच्यावरती आता तुकोबारा या अभंगामध्ये आपल्याला
या मानवी जीवाला उपदेश करतात की बाबा प्रत्येकानं हा विचार करायलाच पाहिजे. का असा उपदेश करतात? याचं मुख्य कारण म्हणजे मानवी जीवन हे विचार प्रधान जीवन जगणारा प्राणी आहे. विठाला विठाला. या मृत्यू लोकात एकंदर 84 लक्ष जनजीवन राहतात. ज्ञानोबा सांगतात 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगीले. या 84 लक्ष योनीचं जर वर्गीकरण करायचं झालं तर ते 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. ऐका, या मृत्यू लोकामध्ये काही जीवन हे कर्म प्रधान जीवन जगणारी प्राणी आहे. मृत्यू लोकातले काही जीवन हे भोग प्रधान आहे आणि मृत्यू लोकातले काही जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. मग हे कोण कोण आहेत? याच्याकरता शास्त्राकडे जावं लागतं आपल्याला. शास्त्र असं सांगतं कर्म प्रधानम साधु जीवनंतो भोग प्रधानम पशु जीवनंतो विचार प्रधानम नृजीवनतो यस्मिन् प्रधानम तत्तदेव कुर्यात्. शास्त्राचं वचन आहे. कोणाकोणाचे जीवन आहेत बाबा? तर कर्म प्रधान जीवन कोणाचं असेल तर ते साधू संताचं जीवन आहे. भोग प्रधान जीवन कोणाचं? तर पशु पक्षाचं जीवन हे भोग प्रधान जीवन आहे. आणि विचार प्रधान जीवन जर कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त माणसाचं जीवन आहे. विठाला विठाला. शास्त्राचं वचन आहे बाबा. साधूनं कर्म केले पाहिजेत. कर्म प्रधानम साधू जीवनंतु. का कर्म केली पाहिजे? त्याचं कारण आहे. कारण समाज हा जो सगळा वागत असतो ते जर कोणाकडे पाहून वागत असेल तर त्याचं नाव आहे साधू. साधूकडे पाहून समाज आचरण करत असतो. म्हणून साधूचा पाय इकडं तिकडं जाता कामा नये. जर एखादा साधू बिघडला तर अख्खीच्या अख्खी पिढी बिघडते महाराज. म्हणून साधून बिघडता कामा नये. साधून कर्म केलेच पाहिजे. कारण लोकांचं लक्ष असतं त्यांच्यावर. लोक आदर्श मानून जीवन जगतात. कुणाला? साधूला. आपल्या घरातली लहान लेकरं माय बापाकडे पाहून वागत असतात. म्हणून घरात वागत असताना माय बापानं नीट असं दोरीत वागलं पाहिजे. जरा जरी संसार करत असताना पाय इकडं तिकडं पडला ते लहान लेकर बघतच असतात. आणि मग पुढं जाऊन ते काय करतात ते आता मी इथं उभारून सांगायची गरज नाही. बराच प्रकार आता व्हायला लागलेला या कलियुगामध्ये. माय बापाचं उतार वय लागले की मग लगे घरातून काढून दिला जातं. कुठंतरी जा, पंढरपूरला जा, इकडं जा, तिकडं जा. का? कोणामुळे होतं हे? याचा दोष लेकरांना नाही. याचा दोष कोणाला असेल तर त्या माय बापाला आहे. कारण संस्कार देताना आधी चुकले म्हणून आता हे भोग भोगावे लागतात. तुकोबारायचा अभंग या बाबतीमध्ये. तुकोबाराय सांगतात दोष लेकरांना नाही, दोष त्याच्या माय बापाला आहे. म्हणून घरामध्ये वागत असताना नीट वागत जावं. माय बाप जर शोले बघायला लागले तर पोरं मग गब्बर सिंग जन्माला आल्याशिवाय राहत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? हो, बाप जरी बिडी वडत असेल तरी पोरा पुढं वडायची नाही. हो, पोरा पुढं काय म्हणला? माझंच पोरग भितूक काय म्हणला? पोरा पुढं बिडी वडली की मग ते गांजा फुकल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता नीट असं पाय टाकून चालावं लागतं. हो, कारण घरातली मुलं माय बापाकडे पाहून वागतात. आणि शाळेतली जी मुलं असतात ती आपल्या गुरुजीकडे पाहून वागत असतात.
गुरुजीत जर टेबलावर पाय ठेवून झोपायला लागली तर पोरं मग का नाही करायचे तसं? हो, त्याचं कारण शाळेतली मुलं जी असतात ते आपल्या गुरुजीकडे पाहून वागतात, घरातली मुलं आपल्या मायबापाकडे पाहून वागतात, आणि समाज जर कुणाकडे पाहून वागत असेल तर ते साधूकडे पाहून वागतात. म्हणून साधून कर्म करावं. कर्म प्रधानम साधू जीवनंतु. बरं, कधी करावं तर साधून दोनदा कर्म करावं. ऐका, कधी कधी हो, ज्ञानपूर्व कालामध्ये कर्म करावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान उत्तर कालामध्ये साधून कर्म करावं. आता हे ज्ञानपूर्व कालामध्ये मध्ये कधी, जोपर्यंत देवाची आपल्याला प्राप्ती होत नाही तोपर्यंत साधून कर्म हे करायलाच पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, अंतवची वरीय या साधना भजावे लागे विठाला. तवची वरीय या साधना, जोपर्यंत त्या परमतत्वाची आपल्याला प्राप्ती होत नाही तोपर्यंत या साधकानं साधून कर्म करावं. मग एकदा का हा परमात्मा प्राप्त झाला मग द्या सोडून कर्म, चालतं का असं? नाही नाही, आता तर आणखीन कर्म करावं लागतं. कारण एकदा देवाची प्राप्ती झाली, ब्रह्मज्ञानाचा बोध पूर्ण अंगामध्ये ठसावले गेला की मग साधून काही जरी नाही केलं तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. हो, आधी ज्ञान होण्याच्या अगोदर त्याला उपवास करावा लागतो, पण ज्ञान झाल्याच्या नंतर उपवास जर केला नाही तर त्याला त्याचं पाप लागत नाही. मग त्यानं करायचंच नाही का? नाही नाही, जर साधूनच उपास करायचा सोडून दिला तो लोक उद्या सोडायचे ते आजच उपास सोडायला चालतात. त्याच्यामुळं साधूला उपास सोडता येत नाही. मग अरे साधूला त्याच्यानंतर सुद्धा, ज्ञानाच्या प्राप्तीच्या नंतर सुद्धा कर्म करावं लागतं. ज्ञानोबाराय सांगतात, हे असो ऐसे स्वभावे मनोनि कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. याच्याकरता साधून हे दोनदा कर्म करावं. म्हणून कर्म प्रधानम साधू जीवनंतु, पहिला मुद्दा झाला. दुसरं, भोग प्रधानम पशु जीवनंतु. या पशु पक्षाचं जीवन कसं आहे हो, यांची भोगात प्रवृत्ती जास्त आहे. हो, यांना काही कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, सारखे भोग भोगत राहतात. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी, आगे गौपदताची मरती, बैरे अंगा होती पांगुळ मुगी, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, आगे गौपदताची मरती, बैरे अंगा होती पांगुळ मुगी. हा, शाबास. पशुची प्रवृत्ती कशामध्ये असेल तर ती भोगात प्रवृत्ती आहे. आपल्याकडे लग्न लागली जातात. लग्न कोण लावतो?
लग्न कोण लावतंय? बामण लावत असते. मला सांगा, पशु पक्ष्याच्या लग्नामध्ये कोणता बामण बोलवतात माहिती का? इकडं कोकर्णीकडं आहे का कोणी? पशु पक्ष्याच्या लग्नात आहे का बामण? म्हणले त्याला काय गरज आहे? ज्ञानोबा सांगतात, पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही. ज्ञानोबारायने केलेलं वर्णन आहे. अरे पशु पक्षाच्या लग्नामध्ये ब्राह्मणाची गरज? हो, तुम्हाला विचारायला मी, इकडे बघत जा जरा. ब्राह्मणाची गरज नाही. आपल्या अलीकडे हिंदू धर्मामध्ये अशी संघटना निघाली. कसली? ही अशीच लग्न करायला निघाली. तर म्हणले ब्राह्मण, काय गरज आहे? म्हणले ब्राह्मणाची, करा लग्न. बिना ब्राह्मणाची जैन जैन लग्न केलेली आहेत. ते जे लग्न म्हणजे कशाप्रमाणे आहेत? पशुवत. ज्ञानोबा सांगतात, पशु पक्षी विवाही. त्याला त्याचं पाप बी कळत नाही, पुण्य बी कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरती, बहिरांद होती पांगुळ मुखी. आता गावोगाव हे महाराज लोक कीर्तनाला जातात पा, आणि गेल्याच्या नंतर मग ती मंडळी महाराज आली का त्यांचं पूजन होतं. आणि महाराजांचे चरण प्रक्षालन वगैरे हार वगैरे घातल्याच्या नंतर जसं घरामध्ये नेलं जातं, जशी महाराजांची पूजा, तशी महाराज ज्या वाहनातून आलेले, ज्या गाडीतून आले, त्या गाडीची सुद्धा पूजा केली जाते काही ठिकाणी. हो. आणि मग गाडीची पूजा करतात, गाडीला हळद कुंकू वाहतात. महाराज एकदा घरामध्ये गेले का मग तिथं हे पशु येतात. पशु यायले का लक्षात? हे पशु येतात आणि म्हणतात, नुसती पूजाच केली म्हणले, अभिषेक अजून करायचा बाकी. हो, कुत्री येतात. कुत्री यायले का नाही? की वरून चाललंय व मंडप उंच आहे जरा बराच. हो, त्याच्यामुळं होत असं नाही. आणि मग ते तिथं येऊन त्याच्यावर अभिषेक करतात. का करतात? त्याला त्याचं ज्ञानच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. दोन मुद्दे. हो, साधून कर्म करावं, त्याची कर्मात प्रवृत्ती असावी. यस्मिन प्राधान्यम तत्तदेव कुर्या. ज्याचं प्राधान्य ज्याच्यामध्ये आहे त्यानं त्या त्या पद्धतीचं कर्म केलं पाहिजे. आता माणसाचं प्राधान्य कशात आहे? विचार प्रधानम नृजीवनंतु. माणसाचं प्राधान्य विचार करण्यात आहे. महाराज सांगतात, आपुलापन करावा विचार. आपुलापन करावा विचार. आपुलापन करावा विचार. प्रसन्नते सार मन ग्वाही. प्रसन्नते सार मन ग्वाही. मन ग्वाही. प्रसन्नते सार मन ग्वाही. मन महाराज सांगतात, म्हणून प्रत्येक मानवाने विचार केला पाहिजे. आपुलापन करावा विचार. विचार करा. का विचार करायचा? अहो म्हटले महाराज तुम्ही सांगता म्हणून करायचा का? नाही नाही, माझं म्हणणं नाही. शास्त्र सांगतं विचार करा. आपलं संत वाङ्मय सांगतं विचार करा. कोणतं शास्त्र सांगतं? विद्यारण्य मुनी पंचदशी मध्ये वर्णन करतात. काका सदा विचारय. शाबास. सदा विचारय तस्मा जगज्जीव परात्मनः. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. आणि संत वाङ्मयाचा विचार आपण बघणारच आहेत पुढं. बर, विचार करावा. काय होतं?
करा म्हणवोनी विचार ठाईचा करा ऐसा नाही कोणी जो या गाडी जोया काडी भया तूने विचार ठाईचा विचार ठाईचा कर मन बोने विचार ठाई कर मन बोने करा म्हणवणी विचार कशाचा मधुबुवा ठाईचा विचार करायचा म्हणून ठाई ठाई चाल म्हणली आपण आता हे तुम्हाला नाही कळायचं ते आमच्यातलं आमचं हे दुजाय जानाई कोणी अन जो या काडी भया तुनी म्हणून विचार करा बरं का विचार करायचा हो का असंच करायचा त्याचा काहीतरी फायदा पाहिजे तर विचाराचा काही फायदा असेल तर विचार करावा तर या विचाराचे जवळपास 5 फायदे संत वाङ्मयामध्ये सांगितलेले काय होतं विचार केला ना ऐका विचार केला की लाभ प्राप्त होतो विचार केला की प्रपंचातून सुटका होते विचार केला की अहंकारातून सुटका होते विचार केला मायेतून सुटका होते विचार केला का मृत्यूच्या दाढेतून आपल्याला वापस येता येतं विठाला विठाला हो, 5 फायदे आहेत आता बरेच फायदे आहेत पण तेवढेच घेतो किती होतात मला माहित नाही आता हो, पहिला फायदा विचाराचा विचार करा काय होतो लाभ पदरामध्ये पडतो आता इथं बसलेल्यापैकी कोणी बी हात वर करून सांगावं आम्हाला लाभ नको हाय का कोणी लाभ नको असा माणूस उभ्या पृथ्वी तलावर कुठं सापडणार नाही आपल्याला बरोबर आहे का प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे लाभाची लाभाची आसोसे पुढे चाली मना अन धनाचा कृपणा लोभ जैसा व्यवसाय चित्त ठेवोनी कृपण अन लाभाचे चिंतन सर्व काळ प्रत्येक मनुष्याला लाभ पाहिजे कोणी बी हात वर करा आपल्याकडून त्याला 5 रुपये बक्षीस आणि हे बी एक लाभच झाला की हे एक लाभच झाला हो प्रत्येकाला लाभ पाहिजे कशाचा अहो म्हणले विमा आला नाही अजून आम्हाला आला का काही जणांची नावं चुकली तर बापू काही जणाला मग ते आला नाही काहीचा आलाय हो मग लाभ पदरामध्ये पडण्याकरता कुठाना माणसं केल्याशिवाय राहत नाही प्रत्येक जणाला लाभ पाहिजे आता लाडकी बहीण घ्या नाही तर भाऊ घ्या नाही तर मग धीर घ्या कोणी बी घ्या लाभ पाहिजे का नाही बरीच घटना घडलेल्या आहेत त्या मी म्हणून सांगायला तुम्हाला बऱ्याच माणसानं आता ते शूटिंग चालू आहे साड्या घालून बी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेत का नाही आणि पैसे बी आलेत नव्हते लाभ प्राप्त करण्याकरता माणसं काय करतील काही सांगता येत नाही अहो कुठं बी बघा उभ्या आयुष्यात प्रपंच असो वा परमार्थ असो हो विचार करावा लागतो लाभ मिळवण्याकरता शाळेतली लहान मुलं हो विचार करतात अभ्यास करतात आणि अभ्यास करून पहिला नंबर आणतात हा विचार आहे त्याचा पण काही मुलं मग नुसती मग मोबाईल असतं व्हॉट्सअप फेसबुक हाय बाय हो झालं का जेवण झालं
झोपले का, उठले का, बसले का, आणि मग त्याचा बी नंबर येतोय, पण खालून पहिला येते. हो, मला सांगायचं काय, विचार केला की पदरामध्ये लाभाची प्राप्ती आहे. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी, लाभ विचाराचे पोटी, लाभ विचाराचे पोटी, मने दीड तुका म्हणे भीड खोटी, महाराज सांगतात. हॅलो. आणि लाभ विचाराचे पोटी, लाभ मिळवण्याकरता काय करावं लागतंय, विचार करा. दुसरी गोष्ट, काय फायदा आहे हो विचाराचा, म्हटले विचार केला हो की मग प्रपंचातून सुटका होते. हो, तसा प्रपंच सुटणं एवढं सहजासहजी सोपं आहे का? सोपं नाही महाराज. आता हे माणसं म्हणतात ना, हे कौरक चालायचं महाराज, घे हिसके तोड दावे, घे हिसके तोड दावे, कुठरच चालायचं हे. जाऊ द्या म्हणले, आता पोराचं लग्न झालं की जाऊ आपलं आपलं, मग डोकंच घालायचं नाही म्हणले संसारात. म्हणतात का नाही माणसं, म्हणतात का नाही? एवढा मोठा प्रपंच सोडून परमार्थात येतात. आता तिथं तरी परमार्थ नीट करा, तर काही ना परमार्थात प्रपंच सुरू केलाय. अशा अवघड गोष्टी इथे या. हो, आता पंढरपूरला समजा आले परमार्थ करण्याकरता, सोडलंय ना गाव, आलो पंढरपुरात, ऐका कीर्तन, ऐका प्रवचन, ऐका. नाही नाही, तसलं नाही जमत यायला. या गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या, असलंय सगळं. का? अरे प्रपंच सोडून जर परमार्थात आलो तर एक जण काय झालं, तुम्ही ऐकताय ना, नुसते असे बसू नका ना, जरा काहीतरी मला दाखवा ना चेहऱ्यावर तुमच्या. हो, नाही तर मला काहीच कळ ना, तुम्हाला कळायलंय का नाही, का भाषा वर नेऊ का खाली नेऊ, जरासं असं हसत जा, म्हणजे कळाल्यावरच मान हलवत जा बरं, तशी हलवू नका. विठाला विठाला, हो सोपं सोपं सांगतो तुम्हाला कळण्यासारखं. एक जणानं पाळणाच घेऊन आलं ते वारीला पंढरपूरला. पाळणा पाळणा कळत की, आणि ते पाळणा घेऊन आल्याच्या नंतर त्याला विचारलं, बाबा हे पाळणा कशाला आणला तू? आता वारकरी म्हणला, महाराज तुम्हाला नाही कळायचं. आता ह्याच्यात काय म्हणलं न कळायसारखं नाही, म्हणलं पंढरपूरहून एकदा पाळणा न्याला की वर्षाचा वर्षाला हलत राहते म्हणला. हे काय असं? तर हे प्रपंच सोडून परमार्थात येऊन तिथं नवीन प्रपंच सुरू करण्याची काम आहे. ज्ञानोबा सांगतात, वनी जाऊनी वनिता चिंतिसी, अन घर बांधले डोंगरी, विषया हिंडे दारोदारी. महाराजांनी केलेलं वर्णन आहे. तर हा प्रपंच सहजासहजी सुटणं शक्य नाही. मग सुटतच नाही का? सुटतो. कशानं? त्याच्याकरता विचार करावा लागतो. ज्ञानोबा सांगतात, तैसे विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवली, आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. सुटत नाही का? सुटतो, पण विचारानं. कसा? असा सहज सुटून जातो हा प्रपंच. करता विचार तो हा दृढ
संसार आणि त्या संसारामधून आपल्याला पलीकडे जाता येते कशानं करिता विचार. हा विचाराचा फायदा आहे महाराज. आणखी काय फायदा आहे विचार केला की अहंकारातून सुटका होते. अहंकार आता लय बी लय असं ताट चलत असेल माणूस तर मग बाकीची माणसं जुमानत नाहीत त्याला. हे तू आशील म्हणजे तुझ्या घरचा लयच दाट चलू लागल्या माणसं दुसऱ्या वाटेनं निघून जातात. जमत नाही कारण अहंकारच असा आहे. कसं आहे लय बी अहंकारानं वागलं की माणसं गावातला खडा जसा बाजूला टाकाव तसं माणसाला उचलून बाजूला टाकत असतात. म्हणून अहंकार तो नासा भेद आणि जगी निंद्य भोवळा. जगात निंदनीय करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो अहंकार आहे. मग असा अहंकार सोडायचा आहे आपल्याला. सुटतंय का सुटतच नाही म्हणले मग सुटतच नाही का सुटतंय कशानं विचारानं. ज्ञानोबाराय सांगतात हा विचारोनी अहंकार सांडिजे मग असतीच वस्तू होईजे. अरे विचार करून हा अहंकार आपल्याला सोडून टाकता येतो. बर फायदा चौथा फायदा मायेतून सुटका होते. आता या मायेमधून माणसाला सहजासहजी सुटता येत नाही महाराज. फार गुंतवण्याचं काम करते. भले भले वाहून गेले याच्यामध्ये कोण कोण. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना फुलतोनी पाडीते. भल्या 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 पोहणाऱ्यांना फुलतोनी पाडीते. भवानीचे पाणी रे गड्या काळ काळ पाणी रे गड्या. भल्या भल्या अविद्येचा पूर गड्या वेगी ओझरेना. कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना. म्हणून भले भले आले पण सगळेजण या भव नदीमध्ये गटांगड्या खातात महाराज. कोणीही याच्यातून बाहेर सुटू शकत नाही. एवढी माया अशी जाबाल आहे. अशा गावातून दिंड्या निघायच्या पंढरपूरकडे. निघत असताना त्यानं विचारलं बाबा ओ वंश चला ना म्हटले पंढरपूरला. तिनं सांगितलं माझ्या मुलाचं लग्न राहिलंय म्हटली. त्याचं लग्न झालं की येते. झालं पुढल्या वर्षी त्याचं लग्न झालं. आता झालं ते कीर्तनातलं होतं गोष्टीतलं होतं म्हणून झालं पटकून. लग्न झालं ज्येष्ठात आणि आषाढामध्ये अशा दिंड्या निघाल्या. आणि दिंड्या निघाल्याच्या नंतर हाक मारली ओ वंश चला पंढरपूरला. झालं की म्हणले आता लग्न. ठीक आहे चला. मग आवाज चालली पंढरपुरा. निघाली बाबा आणि बाहेर जात असताना लगेच पुन्हा आली विशी पासोणी आली घरा. विशी पस्तोर जाऊन पुन्हा घरी आली. घरी आल्याच्या नंतर सुनबाईने विचारलं म्हटले आत्याबाई काही राहिलं का तुमचं काही विसरलं का पाण्याची बाटली काही. त्यावेळेस तिनं सांगितलं म्हटले सुनबाई ऐक परिसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. मी आता पंढरपूरला जाणार आहे आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर माझ्या पाठीमाग दूध आणि दही इकिशील म्हणली तू. दूध आणि दही इकायचं नाही बरं सांगून ठेवायला तुला नाही तर गाठ माझ्याशी. त्या सुनानं सांगितलं आत्याबाई काही काळजी करू नका म्हणले तुम्ही खुशाल जा म्हणले वारीला. ठीक आहे बरं मग विचार करायची गोष्ट अशी दुधाचं दह्याचंच का म्हणलं. गव्हाचं ज्वारीचं बाकी नाही म्हणल्या. मग दुधाचं दह्याचंच कसं
हो तर ती म्हणली गव्हाला आणि बाजरीला आणि ह्याला आणि खुना करून ठेवल्यात म्हणली. खुना पण दुधाला आणि दह्याला खून कुठं करता येते म्हणली, ते रोज नवीन निघत. हो त्याच्यामुळं तुला सांगते माझ्या पाठीमागे इकीशील नाही इकील जा. निघाली मग आवा चालली पंढरपुरा. तिथं वेशीपाशी एक मंदिर होतं आमच्या मारुती राहायचं. अशी दिंडी निघाली. हे मधबुवा कैलास बुवा काका हे दोन तालमणी वाजवायला. हे न धरला की अभंग रंगात आले. शरण शरण हनुमंता. बस बस तिथलं सांगायला. अभंग धरला. अभंग धरल्याच्या नंतर ही बाई म्हणली वंश तुम्ही चाल म्हणा म्हणली तवर मी जाऊन येते. येशी पासून आली घरा. पुन्हा घरी आली. घरी आल्याच्या नंतर सुनबाई म्हणजे आता काय विसरलं गड्या. तर तिनं सांगितलं हे बघ सुनबाई हे बघ म्हणले तुला सांगायले काय माझे हातीचा कलवडू मजवा चोणी नको फोडू. ते आमच्या भागवत कथेतले सोरे आलेत. कथा झाली आता परवाच भागवताची. जरा जरा सूर यायलेत सूर. ते काय म्हणली ती माझे हातीचा कलवडू. कलवड माहित आहे का तुम्हाला? कलवड हुडवा हुडवा म्हणतात त्याला. काय म्हणतात ते? असं गौऱ्याव गौरी 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 रचतात पहा. माहिती आहे का तुम्हाला? आमच्या काळात होतं ते. तुम्हाला नाही कळायचं आता. ते हुडवा असायचा असा. आणि मग तिनं सांगितलं माझे हातीचा कलवडू. तुकोबाराय जिथं राहायचे तिथला शब्द आहे हा कलवडू. त्याला कलवड म्हटलं जायचं. आणि मज वाचोनी नको फोडू. मी माझ्या हातानं रचलेला आहे आणि मी येईपर्यंत हा कलवड फोडायचा नाही. सासूनं सांगितलं सुनला. आणि ती सुनबाई म्हणायला लागली आत्याबाई तुमच्या हातानं उद्घाटन करायला तुम्ही कोण आहेत म्हणली. म्हणजे मनातच म्हणली हो काही काळजी करू नका म्हणली. खुशाल जा पंढरपूरला. सगळ्या गौऱ्या तुम्हाला नदीत जाळायला ठेवते म्हणली. हो खुशाल जा पंढरपूरला. मग आवाज चालली पंढरपुरा. आता गेली का हो? नाही पुन्हा आली घरला. ती वेशी पासून आली घरा. आता काय? आता गाथ्यात जाऊन पहा अभंग. परिसे गे सुनेबाई. मी काय सांगत बसत नाही आता. मला काय सांगायचंय माया एवढं गुंतवण्याचं काम करते. पंढरपूरला जायचं ठरवलं तर जाऊ शकत नाही. घडी घडीला पुन्हा घराकडे वाटतेची पाय तिकडं चालायला लागतात. तुका म्हणे ऐसे जन गोवियले माये करुण. गोवियले माये करुण. म्हणे ऐसे जन होविले माया करुण. होविले माया करुण. म्हणे ऐसे जन गोविये माये करुण. असं आम्ही कवाची वाट बघायलो होतं. तुका म्हणे ऐसे जन अन गोवियले माये करून. माया एवढी जाबाल आहे याच्यातून सुटता येत नाही. मग सुटताच येत नाही का? येते. कशानं? त्याचं नाव आहे विचार. कसं कसं? हो तैसे सतना सत होये. ज्ञानोबा सांगतात जे विचाराचे नाम नसा. हा विचाराचं नावच असं म्हणजे नुसतं नाव ऐकलं तिथं ही मायाच टिकत नाही. काही माणसं म्हणतात आपल्याला अमुक अमुक काम करायचे. मग आपलं नाव सांगा म्हणले नुसतं काम होऊन जात आहे. तसं नुसता विचार एवढा शब्द ऐकला रे ऐकला की ही न सुटणारी माया सुद्धा तिथून निघून जाते. हा विचाराचा फायदा आहे. आणि विचाराचा पाचवा फायदा म्हणजे कोणता? तो फायदा म्हणजे असा आहे याच्यामध्ये आपल्याला मरणाच्या दाढेमधून वापस येता येतं. कोण आलं? कोण आलं?
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार आहे. मानव देह घेवोणी निज धामा गेले. हा माणसाचा देह आपोठा देह असा आजाद वैकुंठाला गेली महाराज आमचे तुकोबार आहे. जाता येतं का? एवढी संपत्ती कमवून ठेवली तरी खालीच राहते. जळताना येत नाही सोबत. धनानी भूम पश्वश्य गोष्ठी भार्या गृहद्वारे जनस्मशानी देहश्चितायाम परलोक मार्गी कर्मानुगो गच्छति जीव एकहा. काही येत नाही सोबत. सगळं ठेवून जावं लागतं. हो, कीर्तनात असंच चालला होता विषय. सगळे मरणार आहेत म्हटली या गावातली. एक म्हातारी बाई हसायला लागली. बाबा का हसली? नाही म्हणली मी ही या गावची नाही, मी घटांगऱ्याची म्हणली. आता घटांगऱ्याची असो नाही तर पांघरीची असो नाही तर पोखरणीची असो, कुठली का असना प्रत्येकाला जावंच लागणार आहे. हो, पण मग याच्यात काही पर्याय नाही का? वशिला फिशीला काही असलं तर सांगा ना आम्हाला. माणसं लयच महाराज पैसे देऊन यमाला मॅनेज करण्या इतपत माणसाची मजल गेली. पण यम असा आहे ते बेटा कोणाला बी मॅनेज होत नाही. ते पक्ष असा असंही ते काम मॅनेजच होत नाही. मग मरणाच्या दारातून जर आपल्याला वाचायचं असेल, वापस यायचं असेल तर काय करावं लागतंय? विचार करावा लागतो. विचार करावा लागतो. विचार करू द्या जरा मला. विचार कोणता करायचा ऐका, सांगतो तुम्हाला. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, मरणा हाती जोडले गाया, मरणा हाती जोडले गाया. विचारे या निश्चय, विचारे या निश्चय, ना सोनिया गेली खंडी, ना सोनिया गेली विचारी आणि ढोबार कुमार, हरि जय 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 ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, पुंडरी खबरदारी विठ्ठल. टाळी 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 वाजवा बायबा. शेवटचा फायदा आपल्या करता महत्वाचा आहे. काय होतं बाबा? तर मरणाच्या दाढेमधून आपल्याला वापस येता येतं. ही खासियत कशाची असेल तर ती विचाराची आहे. विचार करा, मृत्यूच्या दाढेमधून आपण वापस येऊ शकणार आहे. बर, या कारणामुळं विचार करायचा आहे. विचार करायचा याच्या करता. असं काय? आता या विचाराचे बरेच फायदे आहेत. विचारच करत नाहीत महाराज माणसं. वाटे या जनाचे थोर आश्चर्य, न करती का विचार, न करती विचार का हिताचा. विचार करत नाही माणसं. काय करावं? विचाराचे प्रकार पडतात. काही विचारी आहेत, काही अविचारी आहेत. आता ते काही जण विचारच करत नाहीत महाराज. हे कोण आहेत? याच्यामध्ये काही प्रकार पडतात. मासा, माशी आणि मनुष्य हे तिघ जण विचार करत नाहीत. मासा विचार करत नाही. आता ते कोळी लोक जे असतात ते गळ टाकतात पहा, त्याला ते आमिष लावलेलं असतं. त्याला काय बांधतात माहिती आहे तुम्हाला? माशानं जवळ यावं म्हणून काय लावतात त्याला? गांडूळ लावतात. गांडूळ अर्धा असं तोडतात. ते मरत नाही, अर्ध जिवंतच असतं, असं हलतच राहतं पहा. त्याला त्याच्यात ओवतात आणि ते खाली पाण्यात टाकतात. पाण्यात टाकल्याच्या नंतर मासा त्या आमिषाकडे पाहतो
आणि कुठलाच विचार करत नाही, तडक त्याच्याकडे धावत निघतो महाराज. आता त्यानं विचार करायला पाहिजे का नाही? आपले उभे बापजादे आपल्या 7-8 पिढ्या जर कोण घातल्या असताल तर यानंच घातल्यात. कोण? या गळानं. पण विचार करत नाही बेटा. बरं तू गांडूळ सुद्धा म्हणतो काय? ए तू मत आ मेरे लिए. ए माशा इकडे येऊ नको माझ्या करता. मैं आधा हुआ हूं तेरे लिए. तुझ्या करता मला अर्ध तुटावं लागलं. अगर तू आएगा मेरे लिए, तरी भी तू माझ्या करता इथं जर आलास तर ऊपर खडा है तेरे लिए. वर तुला मारण्याकरता थांबलेलाच आहे. विचार कर. पण नाही विचार करत. ज्ञानोबाराय सांगतात आमिष कबळो थोरी आशा, अन्न विचारिता गिळी मासा. माशी सुद्धा विचार करत नाही. जित्त मेले न विचारी बैसता माशी. जिवंत आहे का मेलेला याचा विचार करत नाही. अशी बसलीच बघा. बऱ्याच माश्या बसतात अशा. हो माशी बसली तसा विचार करत नाही. कोण? माणूस सुद्धा विचार करत नाही. कशाचा? हो कुठं काय बोलावं याचा विचार करत नाही. आपण कोणाला बोलायला लागलो त्याचा विचार करत नाही. लग्न करताना बायको कशी करावी याचा विचार करत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुरु कुणाला करावं याचा विचार करत नाही. हे 2 कारण सांगत नाही मी, एकच सांगतो फक्त. गुरु कोणाला करावं? कारण गुरु करत असताना जर आपण चुकीच्या गुरुच्या हातून जर गळ्यात माळ टाकली तर आयुष्याचा सत्यानाश होतोय महाराज. हो म्हणून गुरु करत असताना 50-50 जर शिष्यमंडळ सोबत असेल तर माणसं म्हणतात बा मोठे महाराज आले. असं नाही. तुकोबाराज सांगतात एक एक करती गुरु गुरु आणि भोवती भारो शिष्याचा. खरा गुरु ओळखूनच करा. पाणी पिना छान के आणि गुरु करणा पहचान के. परीक्षा बघूनच गुरु करावा. मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो ही ठाकूरबुवाची वैभवशाली आणि दैदिप्यमान असणारी अशी परंपरा आहे. आता ही माझी 8वी पिढी आहे. या ठाकूरबुवाच्या परंपरेमध्ये जेवढे काही महात्मे होऊन गेलेत, आमची लोहगावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रत्येक महात्म्यानं जगाच्या मालकाला असं समोर उभं केलेलं आहे. सगळ्याची शिखरं लागलेली आहेत. या ठाकूरबुवाच्या परंपरेमध्ये माझे पंजोबा श्री संत दत्तबाबा महाराज ठाकूरबुवांचा अधिकार सांगतो तुम्हाला. कोण आहे ठाकूरबुवा? वैकुंठवासी मोतीराम बुवा फळेकर असतील, वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ बुवा परभणीकर असतील, वैकुंठवासी नथुराम बुवा केहाळकर असतील. यांच्यासारखी बडी बडी रत्न ज्या तालमीत तयार झाली ती तालीम म्हणजे ठाकूरबुवाची तालीम आहे. ही असामान्य अशी परंपरा आहे. आला गुरु करण्याकरता म्हणून दैठण्याला आली. दैठणा इथं लोहगावच्या जवळ. ती बी पोखरणीच आहे बघा. ती नरसिंह पोखरणीच्या जवळच आहे. ते तिथं आले त्यावेळेस आमचे पूर्वज वैकुंठवासी श्री गुरु निवृत्ती महाराज ठाकूरबुवा होते. तर त्यांना उलटी ज्ञानेश्वरी पाठ होती. काका उलटी ज्ञानेश्वरी एवढा अधिकार. तेव्हा छपाई यंत्र वगैरे उपलब्ध नव्हते, पण महाराजांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. त्यावेळेस त्यांच्याकडे मोतीराम महाराज गेले आणि म्हणायला लागले मला माळ घाला. निवृत्ती महाराजांनी सांगितलं लोहगावला जा, श्री संत दत्तबाबा महाराजांच्या हातून माळ घालून घ्या. मोतीराम महाराज आले लोहगावला. अधिकार सांगतो तुम्हाला ठाकूरबुवाचा. कोण आहे ठाकूरबुवा? तर ते मोतीराम महाराज आले लोहगावला. हरिबाबाचं दर्शन घेतलं, दत्तबाबाचं दर्शन घेतलं आणि खिशातून अशी माळ काढावी आणि मला घाला असं म्हणावं. पण तेवढ्यात मनात शंका आली मोतीराम महाराजांच्या. म्हटले वयानं तर लहान दिसतात आणि गुरु कसे कराव. तशीच माळ खिशात ठेवली, दर्शन घेतलं आणि बाजूला आले. झोप लागली. झोपेमध्ये दृष्टांत झाला. सत्य घटना सांगतोय तुम्हाला. दृष्टांत असा झाला वयानं जरी लहान असले तरी अधिकारानं आणि ज्ञानानं श्रेष्ठ आहेत. आणि तेच गुरु कर असं म्हटल्याबरोबर खडबडून जागे झाले मोतीराम महाराज. धावत आले, पळत आले आणि श्री गुरु दत्तबाबा महाराजांना म्हणायला लागले महाराज मला माळ घाला. त्यावेळेस दत्तबाबाचे उद्गार आहेत महाराज. दत्तबाबा म्हणले अगोदर आला होतास की रे माळ घालायला, तसाच गेलास.
मग मात्र मोतीराम महाराजानं दत्तबाबाच्या पुढं साष्टांग दंडवत घातलं. महाराज, तुम्हालाच गुरु करायचंय. गुरु करत असताना कसे करावे ही गुरु परंपरा आहे आपली या मराठवाड्याची. मराठवाड्यामध्ये परमार्थाचं बीज जर कोण लावलं असेल तर ते ठाकूरबानं लावलेलं आहे. हरिभजनी हे ढवळीले जग अन चुकविला लाग कडी काळाचा. या कडी काळामधून जर आपल्याला चुकायचं असेल तर माणसानं विचार करावा. कशाचा? क्षणोक्षणाची करावा विचारो. नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ. दानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. जायचंय मला. विठ्ठल जय जय. चालू होऊ द्या, तुम्ही द्या. मग म्हणा. काका म्हणा. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. तुका म्हणे लौकिक व्यवहारे. तुका म्हणे लौकिक व्यवहारे. नका धुर भरून नका धुर भरून जाणार सगळं नाशिवंत देह. नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. सावधान
अवदान कुठे गेली सुधाकर एक अभंग घेऊन चाली घ्या म्हणावं त्याला तुम्ही एक काम करा एक अभंग घ्या आता ते कोण आहे त्यांना विनेकरी बोलवा आले त्यांना विना घ्यायला लावा आणि तुम्ही काका अभंग म्हणतील आणि तुम्ही हे करा चला बोला. अण्णा फक्त विना घेऊन उभं राहायचं मी अभंग म्हणतो उपवास पारणे राखीला दारवण उपवास पारणे राखेला धावटा उपवास पारणे राखेला धावटा केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा दास वंश परंपरा दास अंकित परंपरा दास वंश परंपरा दास अंकित रामपरिता लाज कोणा तुका मोकलीचा लाज कोणा तुका मोकलीचा लाज वंश परंपरा दास वंश परंपरा दास अंकित परंपरा दास वंश परंपरा दास अंकित मोकलिता लाज कोणा मोकलीचा लाज कोणा मोकलीचा लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवण उपवास पारणे राखेला धावटा पारणे राखीला दारवण उपवास पारणे राखेला धावटा भोगवटा मला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हो विठ्ठल देजी बोली देवा मोठ्या नाही विचारी झाले समाधान तुमचे देखील प्रेम सप्रेमानते गोविंदा योगी 28 रुखमाई वाला
आषाढी कार्तिक चंद्रभागी माझी स्नान करते मात्र दयावय केशवासी नामदेव जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभाई जय वल्लभाई आरती ज्ञानराजा महादेव तेजा आरती ज्ञानराजा ज्ञानाचा भाव ठेवले ज्ञानी महादेवल तेजाचे साधू संता आरती ज्ञानराजा स्वामी सद्गुरु श्री आनंदा मधुसूदना नारायणा जगव्यापका जनार्दना सकळ देवा अधिदेवा महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वंबरा ध्वजा करुणा सहस्रपादा सहस्रकरा सागरा कमल नयना कमलापते भवतारका धरित्या कीर्ती वामन मूर्ती रामा आगाये सगुणा निर्गुणा जगजित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळांगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणे ठावता बाती चरणी हेची करी तसे विनवनी वंदनी सोडवावे सकळ देवाधिदेवा केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा विठ्ठल रुक्माई ठोबा रकुमाय ठोपा रकुमाय रकुमाय ठोपा हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वार वारी न चुकू दे हरी संत संग सर्व का अखंड प्रेमाचा कलो पंढरीचा वार करी वारी न चुकू दे नामा म्हणे तयासावे कल्याण निदान पांडुरंगा कल्पनेची बाधा नकोने काळी ही संत मंडळी सुखी असो पुढची सूचना ऐका येथे या येथे या येत गावातील ज्येष्ठ नागरिक व पाहुणे मंडळ लगेच ह्या मंडपामध्ये भोजन करण्यासाठी बसतील. ज्ञानदेव तुकाराम. आणि या